नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहुयाच्या ताज्या घडामोडी। जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आज 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर चांडगे, डॉक्टर देशमुख, डॉक्टर राठोड यांनी आरोग्याविषयी आलेल्या पेशंटला माहिती दिली। विलासराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या ठिकाणी डॉक्टर राठोड व सिस्टर यांनी शाळेतील मुला-मुलींना तपासून उपचार करण्यात आले। पाहूया आपण हे रिपोर्ट। अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर चांडगे सर, तसेच डॉक्टर वैद्यकीय अधिकारी जाधव सर आणि उपस्थित कॉलेजचे गजानन शेंद्रे सर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। आज आहे जागतिक आरोग्य दिन। 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात झालेली आहे। तरी आरोग्य दिनानिमित्त आमच्या हॉस्पिटलमधून ज्या काही सुविधा तुम्हाला पुरवल्या जाते, जसे तपासणी करून रक्ताची तपासणी, बीपी शुगर किंवा ICTCला तपासणी आणि जे काही औषधी पुरवली जाते, सुविधा पुरवली जाते, त्या निमित्त आपण जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो। तर या जागतिक आरोग्य दिन बद्दल गजानन शेंद्रे सर आपल्याला 2 मिनिटात 2 शब्द सांगतील अशी त्यांना मी विनंती करतो। आपण 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी साजरा करतो। जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यामागं हेच मुख्यत्वे कारण आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी सर्वांनी कशी घेतली पाहिजे। सर्वजण इथे हॉस्पिटलमध्ये केअर घेण्यासाठी येत असतात, काळजी घेण्यासाठी। तर सर्वांनी सध्याच्या कंडिशनला केमिकलयुक्त फूड सर्वच खायला भेटतात, तर ते केमिकलयुक्त फूड न खायला पाहिजे। सर्वांनी आरोग्याची ऑइली, स्पायसी, जास्त मसालेदार अन्न खाऊ नये। का खाऊ नये? तर कारण की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोलेस्टेरॉलचे लेवल इन्क्रीज असते, म्हणजेच वाढलेली असते। ती वाढल्यामुळे आपल्या हृदयाशी संबंधित जे काही आजार असतात, जसे की हार्ट अटॅक, मायोकार्डियल इन्फेक्शन असे आजार होऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी तेलकट हे आजार कमी, तेलकट झालं, स्पायसी, ऑइली झालं फूड कमी इटिंग करावी। त्यामुळे आपल्याला आरोग्याशी निगडीत काही आजार होणार नाही। तसेच व्यायाम रेग्युलर करावा। व्यायामामुळे आपली बॉडी जी काही इम्युनिटी पॉवर आहे, प्रतिकारक क्षमता आहे, ती वाढलेली असते। अशा पद्धतीने सर्व गोष्टींमध्ये आपण आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।